नमस्कार मित्रांनो, आर-टी ॲडमिशन 2026-27 लवकरच चालू होणार आहे. आर-टी म्हणजे काय? तर राईट टू एज्युकेशन म्हणजे मोफत शिक्षणाचा अधिकार. तर मित्रांनो, या अधिकारामार्फत लहान मुलांना प्ले ग्रुप, नर्सरी, पहिलीमध्ये मोफत ॲडमिशन मिळते. तेही प्रायव्हेट स्कूलमध्ये व कुठलीही फी लागत नाही. यामध्ये 25% जागा असतात. त्यामध्ये लॉटरी लागली जाते व त्या लॉटरीमार्फत आपलं ॲडमिशन केल्या जाते. त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे अगोदरच तयार करून ठेवणे आवश्यक आहे. तर काय कागदपत्रे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनच्या ऑल या बटनावर क्लिक करून घ्या. म्हणजे येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता आर-टी 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वर्ष 2025-26. 2025-26 मध्ये जी कागदपत्र दिलेली आहे तीच आता 2026-27ला पण लागणार आहे. तर प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे इथे आपल्याला दिलेली आहे. सर्वात प्रथम त्यांनी एक टिप दिलेली आहे की आर-टी 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीच असावी. म्हणजे जे कागदपत्र तुम्ही तयार करणार आहे ते प्रवेश सुरू होण्याच्या अगोदर तयार करून ठेवणे आवश्यक आहे. नंतर 2 नंबरमध्ये लिहिलं आहे, बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा. ही कागदपत्रे आर-टी प्रवेश पात्र सर्व बालकाकरिता आवश्यक आहे. म्हणजे बालकाचे आधार कार्ड, रहिवासी दाखला आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणजे जन्म प्रमाणपत्र. तुम्ही कुठल्याही जातीतील असाल, ओपनमध्ये असाल किंवा कास्ट कॅटेगरीत असाल तर ही 3 डॉक्युमेंट सगळ्यांना कंपल्सरी आवश्यक आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढे काही वंचित गटातील बालकासाठी कागदपत्रे दिलेली आहे किंवा जे आरक्षणात येतात त्यांच्यासाठी कागदपत्र दिले आहे. ती एक एक करून आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम इथं वंचित गटामध्ये बालकात कोणत्या समाजातील व्यक्ती येतात किंवा कास्टमधील बालक येतात ते इथे दिलेले आहे. ते इथे मराठीत दिलेले आहे, मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगून देतो. त्यात मित्रांनो एस-टी, एस-सी, एन-टी, ओ-बी-सी, एस-बी-सी. तर हा पहिला पॉईंट फक्त हा जाती वंचित गटातील जाती सांगण्यासाठी आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पहिला अ मध्ये दिलेले आहे की वंचित जाती जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नसल्यास पण तरी तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र सादर करावे लागेल. जर का तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही 1 लाखाच्या आत उत्पन्न प्रमाणपत्र द्यावे लागतात. त्याच्यानंतर मित्रांनो 2 नंबर पाहू शकता दिव्यांग मुलांसाठी कुठले प्रमाणपत्र लागतात ते पाहूया. तर दिव्यांगासाठी जिल्हा रुग्णालयाचे 40% अपंग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यालाच आपण UDID कार्ड असे सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो HIV बाधित बालकाचे काय आवश्यक कागदपत्र आहेत ते पण इथे दिलेले आहे. म्हणजेच त्यांना जिल्हा रुग्णालयातून HIV बाधित असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट आणून देणे आवश्यक राहील. त्यानंतर मित्रांनो कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले असेल, अशा बालकांना प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे तर कोविड-19चे जे अधिकारी असतील त्यांच्याकडून एक मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येईल. त्या प्रमाणपत्रामध्ये लिहिलेलं असेल की या बालकाच्या पालकांचे मृत्यू हे कोविडमुळे झालेले आहे. त्यानंतर मित्रांनो अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची कागदपत्रे आणि कोणाकडे जर दत्तक म्हणून राहत असेल तर त्यांचे हमीपत्र आणि अनाथ बालकासाठी इतर कुठलेही डॉक्युमेंट लागणार नाही, म्हणजेच उत्पन्न दाखला किंवा इत्यादी. पुढं मित्रांनो आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास म्हणजेच यात ओपन कास्ट किंवा मराठा या 2 अशा जाती येतात
त्यांना वार्षिक उत्पन्नाचा दाखला किंवा महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला असे हे व्यक्ती देऊ शकतात. तो दाखला 1 लाखापेक्षा कमी असला पाहिजे. जर का दाखला दुसऱ्या राज्याचा असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. फक्त तो महाराष्ट्र राज्याचा पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो 7 नंबर घटस्फोटित महिला पालक. जर का पालक घटस्फोटित महिला असेल तर त्यांच्यासाठी पुढील कागदपत्र इथे आहेत. आईचा रहिवासी दाखला, न्यायालयाचा जो काही निर्णय असेल तो इथे द्यायचा आहे. बालकाचा वडिलांचे किंवा बालकाचे जातीचे प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला. 8 नंबरवर मित्रांनो न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला, म्हणजे ज्यांचं प्रकरण सध्या न्यायालयात चालू आहे त्यांच्यासाठी काही कागदपत्रे इथे दिलेली आहे. त्यात 1 नंबर घटस्फोटाचे प्रकरण, न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, बालकाच्या व आईचा रहिवासी पुरावा. त्याच्यानंतर मित्रांनो जी महिला विधवा आहेत तिचं पाल्य असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, महिलेचा रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला. सर्वात प्रथम जे आपल्याला 3 डॉक्युमेंट दिले होते, आधार कार्ड, रहिवासी दाखला आणि जातीचे प्रमाणपत्र, तर आपण पाहू शकता त्या आधार कार्डबद्दल काही माहिती दिलेली आहे. तर समजून घ्या तुम्ही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकाकरिता आधार कार्डमध्ये काही सूट दिलेली आहे. जर का तुमचं आधार कार्ड बनले नसेल तर त्या बालकाची प्रवेश झाला असेल किंवा निवड झाली असेल तर त्या बालकांसाठी आधार कार्ड जमा करण्यासाठी 90 दिवसाचा कालावधी दिला जातो. जर का 90 दिवसाच्या आत तुम्ही आधार कार्ड जमा केले नाही तर तुमचा प्रवेश रद्द पण होऊ शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो जन्मतारखेचा पुरावा हा सगळ्यांना द्यायचा आहे. त्यात काय देऊ शकता? ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका यांच्याकडून देण्यात आलेला जन्माचं प्रमाणपत्र, दवाखान्यामधील AN रजिस्टरमधील दाखला किंवा अंगणवाडीतील नाव नोंदलेला दाखला. जर यापैकी काहीच नसेल तर आईवडिलांनी प्रतिज्ञापत्राद्वारे एक निवेदन सादर करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो रहिवासी दाखला. तर रहिवासी दाखल्यामध्ये तुम्ही काय देऊ शकता? रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक. कोणतीही कागदपत्रे नसतील तर भाडे कराराचा पुरावा देता येतो, म्हणजेच रेंट ॲग्रीमेंट, आणि तो ॲग्रीमेंट ऑनलाईन काढलेला असला पाहिजे. वकिलाचा वगैरे चालणार नाही. आणि ॲग्रीमेंट फॉर्म भरण्याचा अगोदरच्या 11 महिनेपेक्षा जास्त दिवसाचा असला पाहिजे. तर मित्रांनो अशी आहे कागदपत्रे जी तुम्हाला तयार करून ठेवायची आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.